अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जे तिकीट बुक करतात रेल्वेचं त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी। आधार लिंक शिवाय आता ऑनलाईन रेल्वे तिकीट मिळणार नाही। 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहे। रेल्वेने हा मोठा निर्णय घेतलाय। जर तुम्ही IRCTC वरून रेल्वे तिकीट बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग बाबत मोठे बदल केलेले आहेत। तर रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार यांनी याविषयी माहिती दिली आहे। आता फक्त तेच प्रवासी तात्काळ तिकीट बुक करू शकतील ज्यांचे IRCTC खातं आधारशी लिंक केलं जाईल आणि पडताळलं जाईल। 1 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट फक्त आधार पडताळलेल्या खात्यावरूनच बुक केली जातील। 15 जुलैपासून बुकिंगच्या वेळी OTP आधारित प्रणाली लागू होईल। तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर आलेला OTP सिस्टीम मध्ये एंटर केला जाईल आणि तेव्हाच तिकीट बुक केलं जाईल। तिकीट खिडकीवर देखील हीच OTP पडताळणी प्रणाली लागू केली जाणार आहे। काउंटरवरून तिकीट काढताना ही आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे तरच तुमचं तिकीट बुक होईल। रेल्वेने हा एक मोठा निर्णय घेतला असं म्हणावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। प्रशांत, काय सांगाल? आता एक मोठा बदल केला जातोय रेल्वे तिकीट बुकिंग मध्ये, त्यानुसार आधार लिंक नसेल तर तिकीट मिळणार नाही। नेमकी कशा पद्धतीची ही प्रणाली असेल? बरोबर, ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। आधार लिंक शिवाय आता ऑनलाईन रेल्वे तिकीट मिळणार नाही। 1 जुलैपासून नवीन नियम लागू होतोय। रेल्वेने हा अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे। सोबतच बनावट ID द्वारे ऑनलाईन तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती, त्याचमुळे हा निर्णय घेतला आहे। आणि जोपर्यंत OTP येणार नाही तोपर्यंत तिकीट मिळणार नाही असा हा नवीन नियम आहे। या संदर्भात आज रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार यांनी या संदर्भात स्पष्टपणे माहिती दिली आहे। आधार लिंक केले जाईल, त्याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच तिकीट बुक केले जाईल अशा प्रकारची स्पष्ट माहिती दिली आहे। स्टुडिओ निश्चितच प्रशांत, एकूणच असं म्हणता येईल की ज्यांचा मोबाईल नंबर हा आधारशी लिंक असेल त्यांनाच आता तिकीट काढता येणार आहे आणि त्यानंतर त्याच वेळेला OTP आला तरच ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन तिकीट त्यांना घेता येणार आहे। त्यामुळे अतिशय मोठा आणि महत्त्वाचा हा निर्णय म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।